वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणि धाम रस वृंदावन रम्य स्थान दिव्य चिंतामणि धाम रतन मंदिर
अपने जो भजन बनाओ वृंदावन रम्य स्थान नरोत्तम दास ठाकुर द्वारा लिखित हे भजन त्यामध्ये नरोत्तम दास ठाकूर दिव्य चिंतामणींनी युक्त वृंदावन नामक एक सुंदर रम्य स्थान आहे. तेथे मनोहर रत्नजडित मंदिरे असून त्या दिव्य धामातून वाहणाऱ्या यमुना जलात सुंदर राजहंस विहार करत आहे. त्या सुंदर जळामध्ये एक अलौकिक सोनेरी 100 पाकळ्यांचे कमळ आहे. त्या कमळाच्या मध्यभागी सोनेरी 8 पाकळ्यांचे आणखी एक कमळ आहे. त्या 8 पाकळ्यांवर ललिता विशाखा सहित भगवंतांच्या अष्टसखी इंदुलेखा, देवी, सुरदेवी, चंपकलता,
चित्र आणि तुंग विद्या या अष्टसखी त्यावरती विराजमान आहे. मध्यभागी रत्नजडित सिंहासनावर ते दिव्य सोडते राधा श्याम सुंदर किंवा श्याम समवेत सुंदर राधिका शोभत आहे. माधुर्य रसातील श्री राधा गोविंदांचे हास्य परिहास्याने युक्त संवाद आणि त्यांचे रूप इतके आकर्षक आहे की त्यातून जणू अमृत धारा स्वाहत आहे. नरोत्तमदास ठाकूर म्हणतात की दिव्यानंदाने परिपूर्ण शाश्वत लीला सदैव माझ्या हृदयामध्ये विराजमान राहतो. तरी वृंदावनाचं वर्णन किंवा वृंदावन धामाचं वर्णन नरोत्तमदास ठाकूरांनी केलेले आणि हे अगदी एक छोटस वर्णन. त्याने फक्त वृंदावनामध्ये जे 100 पाकळ्यांचं प्रमाण त्यामध्ये पुन्हा 8 सोनेरी पाकळ्या आणि त्या 8 पाकळ्यांवरती अष्टसखी विराजमान आहेत आणि मध्ये राधा गोविंद विराजमान आहेत. तर याच अशा गोलोक किंवा भगवंतांच्या वृंदावन धामाचं दर्शन भगवंतांनी ब्रजवासियांना विशेष करून नंद बाबा आणि इतर ब्रजवासियांना ते दर्शन घडले आणि तोच अध्याय हा चालू आहे. श्रीमद भागवतांचा दशम स्कंध अध्याय 10 अध्याय 28 स्कंद 10 अध्याय 28 आणि अध्यायाचे शीर्षक आहे नंद महाराजांची सुटका आणि श्लोक संख्या 16 आणि 17 ज्यामध्ये मग पूर्ण अध्याय संपतो. तर 28वा अध्याय कृपया माझ्या मागे म्हणा. ते तो आणि ब्रह्मरिदम ब्रह्मरिद नामक सरोवराच्या ठिकाणी नीताः केले मग्न बुडविले. जोरात म्हणा. कृष्णेन श्रीकृष्णाने च आणि उदधृता बाहेर काढले. ददृशु त्यांनी पाहिला. ब्रह्मण परम सत्याचा लोकम दिव्य लोक यत्र जेथे अक्रूर अध्यगा दर्शन घडले. पुरा पूर्वी. अनुवाद आणि तात्पर्य. अनुवाद. भगवान श्री कृष्णांनी गोपांना ब्रह्मरिद सरोवरासमोर आणले. तेथे त्यांना बुडविले आणि पुन्हा तेथून बाहेर काढले. अक्रूराला ज्या स्थळी आध्यात्मिक जगताचे दर्शन घडले होते त्याच स्थळी गोपांनाही परम सत्य भगवंतांच्या आध्यात्मिक जगताचे दर्शन घडले. यमुनेच्या एका डोहामध्ये भगवंतांनी सर्वांना आपल्या गोलोक धामाचं दर्शन घडवलं. तात्पर्य. 15व्या श्लोकामध्ये वर्णिलेल्या ब्रह्मज्योती नामक अनंत आध्यात्मिक प्रकाशाची तुलना ब्रह्मरिद नामक सरोवराशी करण्यात आलेली आहे. भगवान श्री कृष्णांनी गोपांना त्या सरोवरामध्ये बुडविले याचा अर्थ त्यांनी गोपांना निराकर ब्रह्मामध्ये विलीन करविले असा आहे. मात्र नंतर त्याने पुन्हा गोपांना उद्धृत बाहेर काढून भगवत साक्षात्कार प्रदान केला. या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ददृशु ब्रह्मणे लोकम. गोपांनी अक्रूराने पहिला तसाच भगवंतांचा दिव्य लोक पाहिला. भगवंतांचा दिव्य देह जो आहे सच्चित आनंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्वकारण भावना. तर भगवंतांच्या दिव्य निराकार ज्योतीमध्येच मायावादी लोक आनंद घेतात. त्या प्रकाशाच्या पलीकडे त्यांची बुद्धी किंवा त्यांचे जे विचार किंवा विचार करण्याची बुद्धी जी आहे ती पोचत नाही. त्याच्या पलीकडे काही असेल. त्यांना वाटतंय की भगवंत निराकार आहे आणि ती ब्रह्म ज्योतीच म्हणजे सत्पुरुष. एक तोही निराकार.
भगवंत निर्गुण म्हणून एक भगवंतांचं नाव आहे. निर्गुण, निर्गुण म्हणजे निराकार नाही. निर्गुण म्हणजे या भौतिक जगाच्या 3 गुणांच्या पलीकडे असलेले, जो सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या गुणाद्वारे कधीही न बांधले गेलेले भगवंत. ते 3 गुण या भौतिक जगामध्ये जीवांसाठी तयार झाले आणि ते आपल्याला नाचवत असतात. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. जेव्हा आपण बघा प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तापासून 9 पर्यंत सत्वगुणाचा प्रभाव, त्यामध्ये माणूस शांत किंवा सात्विक आणि आध्यात्मिक क्रिया करण्यामध्ये. भौतिक जगात पण आध्यात्मिक जीवनात तर आहेच, पण भौतिक जगामध्ये देखील लोक देवाची गाणी, भक्ती गीत त्याच पद्धतीने लावत असतात. मंदिरात जाणं, दर्शनासाठी जाणं. 9 नंतर हळूहळू तो रजोगुण वाढत जातो. संध्याकाळ सूर्यास्तापर्यंत मग त्याच्यामध्ये लोक अगदी राजसिक वागू लागतात रजोगुणामध्ये. मग जॉब लागणं, काम करणं, फॅक्टरी आणि मग भांडण ते सगळे चालू होतात. आणि मग हळूहळू जसा अंधार होऊ लागतो, मग तमोगुणामध्ये व्यक्ती नशापान, व्यभिचार आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये तू आपलं जीवन एक तर झोपणं किंवा एक भोग करणं, या 2 गोष्टींमध्ये तमोगुण संपतो. पण भगवंत या 3 गुणांच्या पलीकडे विशुद्ध सत्वामध्ये आणि म्हणून त्यांना निर्गुण म्हटलं जातं. त्यांना कोणताही गुण प्रभावित करत नाही. निर्गुण याचा अर्थ मायावादी लोक सांगतात की निर्गुण निराकार आहे, त्यांना कोणताही आकार नाही म्हणून निर्गुण निराकार. पण निर्गुण या शब्दाचा अर्थ आहे जे भौतिक जगामध्ये जे गुण आहेत ते भगवंतांना कधीही स्पर्श करत नाही. गुणांच्या पलीकडे, गुणातीत विमत्सर भगवंत सांगतात, गुणाच्या पलीकडे. आता याची उपमा या भौतिक जगामध्ये जे गुण आहेत त्याची तुलना किंवा उपमा वेगवेगळ्या दंडाने केलेल्या आहेत. साखर दंड म्हणतो, साखळी. रजोगुण क्षमा करा, तमोगुण आहे लोखंडाचा, रजोगुण आहे चांदीचा आणि सत्वगुण आहे सोन्याचा. सोन्यापासून जरी आपली साखळी तयार केली आणि बांधली तरी आपण बांधूच जातो. सोन्याची साखळी आहे, फार सुंदर आहे, 1 दिवस 1 तास चालेल, खाणार काय म्हणतो. दाबून ठेवल्यानंतर तो व्यक्ती सोन्याची साखळी असो, चांदीची असो किंवा लोखंडाची असो, बांधलेला व्यक्ती एकदा बांधिलकीमध्ये अडकल्यानंतर तो स्वतः काहीही करू शकत नाही. जोपर्यंत एक व्यक्ती जो कोणत्याही गुणाद्वारे किंवा रस्सीद्वारे किंवा साखळ दंडाद्वारे बांधलेला नाही, तोही त्याची मुक्तता करणार नाही, तोपर्यंत त्याला कोणी वाचवू शकत नाही. तर आपण प्रत्येक जीव जो आहे भौतिक संसारामध्ये या 3 गुणांनी बांधलेला आहे. पण एक भगवंत आहे, ते भगवंत या 3 गुणांच्या पलीकडे असल्यामुळे तेच आपल्याला या 3 गुणातून मुक्त करू शकतात. तर जे लोक तथाकथित मायावादी, ब्रह्मज्योती, निराकार, त्याच्यामध्ये त्यांची एक पोचतीपर्यंत असते त्यांची बुद्धी. जशी एखादा व्यक्ती जर रिक्षावाला असेल त्याची बुद्धी त्याच लोकांपर्यंत त्याची सीमित बुद्धी असते, तो त्याच लोकांना प्रचार करू शकतो. आणि तो व्यक्ती शिकलेला आहे, मर्सिडीज बेंझ म्हणून जातो, मग तो आपल्या कॅटेगरीच्या लोकांना प्रचार करू शकतो. जसं कलेक्शन मध्ये देखील गुरु महाराज म्हणतात की करोड आणि लाख किंवा 50 लाख 1 करोड ती मागण्याची सुद्धा ती प्रवृत्ती योग्यता असल्याशिवाय माणूस विचारायला सुद्धा घालतो. कारण का त्याची पोस्ट इतकी नाहीच आहे. तो शेकडो, 100, 500, 1000 पर्यंत गुंतलेला आहे. त्याच्या पलीकडे तो विचारच करू शकत नाही कोटी किंवा दशकोटी अब्ज. त्याच पद्धतीने भौतिक जगातील जे मायावादी लोक आहेत त्यांची पोचच तिथपर्यंत त्याच्या पलीकडे जाऊ शकत. आणि म्हणून मायावादी लोकांना काय वाटतं की जेव्हा व्यक्ती मायावाद संन्यास ग्रहण करतो त्यावेळी तो भगवंत बनतो. सोहम 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 दंड ग्रहण मात्रेन नर नारायण होय. भगवंत आपण म्हणतो कसं संन्यास ग्रहण केल्यानंतर
एखाद्या व्यक्तीने जर संन्यास ग्रहण केला, मायावादी संन्यास, तर तो भगवंतच म्हणतो, त्यांची ती कल्पना. तर भगवंतांनी त्यांना बुडवून काढल्यानंतर, बाहेर काढल्यानंतर त्यांना आध्यात्मिक दिव्य जगताचं दर्शन घडवलं, जे दर्शन आपण आता भजनामध्ये ऐकत होतो. आणि हा जो साक्षात्कार आहे, हा दृश्यो ब्रह्मणो लोकम, हा गोपांनी अक्रूराने पहिला, तसाच भगवंतांचा दिव्य लोक अक्रूराने पण पाहिला आणि गोपांनी, गोप बालकांनी देखील भगवंतांच्या धर्माचं दर्शन केलं. आजही भौम वृंदावन जे भारतामध्ये आहे किंवा उत्तर प्रदेशमध्ये आहे आपण म्हणतो, पण धाम एका विशिष्ट प्रदेशाचा, विशिष्ट राज्याचा, विशिष्ट देशाचा भाग आहे हे समजणं देखील धाम आहे. पण आपली कल्पना किंवा आपली बुद्धी चालत नाही म्हणून आपण म्हणतो उत्तर प्रदेश किंवा मथुरेचं ठिकाण आहे. खरं धाम या भौतिक जगाचा हिस्सा किंवा भौतिक जगाचा भाग नाही. जेव्हा महाप्रलय किंवा प्रलय होतो, संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण सृष्टी विलीन होते, पण धाम जसं आहे तसं भगवंतांच्या धामात जातो. आज जे आपण धाम पाहत आहोत ते धाम मनुष्यानं त्या धामाची एक नायनाट केल्याप्रमाणे, वृंदावन म्हणजे वन आहे, पण आता काय झालं, सिमेंटचे वन आहे, पण मनुष्याने केल्यामुळे त्या धामाची शक्ती किंवा धामाची जी सँक्टिटी जी आहे ती नष्ट होत नाही. ते तसंच राहतं. आपला दृष्टिकोन बदलतो बघण्याचा, पण जर शुद्ध भक्तांच्या दृष्टिकोनातून ते धाम आजही तसंच्या तसंच. तिथं दिव्य वृंदावरण्य कल्पद्रुमदः, सगळे रस्त्यावरती आणि सगळे महल हिरे माणिकापासून सगळे जळलेले. प्रभुपाद म्हणाले, ज्याला ज्या बुद्धीनं किंवा ज्या दृष्टीनं ज्याला बघायचं आहे तसं भगवंत दर्शन देतो. हो ना, कित्येकांना भगवंतानं दर्शन सोडून इकडं तिकडं पंखे, लाईट, फुलं, आंबे दिसते. ज्यांना ज्या दृष्टीतून बघायचं त्याला भगवंत दर्शन देतो. प्रभुपादांनी काही शिष्यांना नंतर शिष्य म्हणून आलं, प्रभुपाद आपण तर वृंदावनासाठी किती सांगितलं जातं, वृंदावनाचं आहे कसं आहे, इथं तर लोक आहे, गटर आहे, खानपाणी आहे. म्हणजे प्रभुपाद म्हणाले, त्यांना जे बघायचं आहे ते भगवंत वृंदावनात दर्शन देतो. आजही जसं चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन आहे की चैतन्य लीला करे, चैतन्य लीला आजही गौर मंडल मध्ये चैतन्य महाप्रभू करत आहेत. नवद्वीप धामामध्ये कौरव भाग्यवान जीव देखील बारे बारे, आणि जे भाग्यवान जीव आहे तेच ते पाहू शकतात. आणि वृंदावन आणि नवद्वीप तर अभिन्न आहे. 10 धाम अपराधमध्ये एक अपराध आहे. वृंदावन आणि नवद्वीप यांना भिन्न समजले किंवा वेगळं समजलं. तर आजही राधा कृष्णांच्या लीला वृंदावन मध्ये आहे. म्हणजे तुझं रासलीला, निधीवन, सेवात्मन, आजही राधा कृष्णांच्या नित्य लीला त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आपण ऐकतो की रात्री संध्याकाळी 7 नंतर माकडं सुद्धा जात, सगळे माकडं सुद्धा ते जागा सोडून निघून जातात. दररोज राधा कृष्णांसाठी वस्त्र, शय्या, पान सगळं ठरलं. आजही त्या भगवंतांच्या लीला चालू. पण जे भाग्यशाली जीव आहे तेच त्याचं दर्शन करू शकतात. कवी हम बोध बसे से वृंदावन, विषय शाळिया पवे शुद्ध होते. जेव्हा मन शुद्ध होईल तेव्हा त्या राधाकृष्णांच्या लीलांचं दर्शन होऊ शकतं. चेतनेच्या उपक्रांतीचे वर्णन सारांश रूपाने पुढील प्रमाणे करता येते. साधारण चेतनेच्या अवस्थेत आपण वैविध्यपूर्ण भौतिक वस्तू पाहतो आणि त्यांच्याकडे आकर्षित होतो. जशी दृष्टी तसं आपल्याला जग दिसतं, जशी दृष्टी तसं, जशी जशी चेतना विकसित होते तसं तसं त्या व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो. जसं एखादी सुंदर स्त्री आहे, तिला पाहिल्यानंतर एक युवक आकर्षित होतो. साधूला वाटते की हाडा माणसाचं चालतं बोलतं, काय करतं, वरती
स्किल सुंदर आहे, पण आपलेच एक संत बघितल्यानंतर त्याला वाटते की भगवंतांची सृष्टी किती सुंदर आहे, भगवंतांनी सुंदर रूप किती एकदम भगवंतांच्या कला कुशलतेचं एक स्वरूप आहे. प्रत्येकाची दृष्टी वेगळी वेगळी आहे. जसं झाडांना आलेली फुलं त्यांना शेवटपर्यंत त्यांचं भविष्य त्यांच्या हातात नाही. दररोजची मंडळीमध्ये फुलं येतात, काही फुलं माहितीवरती जातात, काही भगवंतांच्या चरणी येतात, काही लग्नामध्ये पोचतात, तर काही बर्थडे पार्टीला पोचतात, काही मशिदीत पोचतात, काही चर्चमध्ये पोचतात. तसं प्रत्येकाची जी चेतना जशी जशी विकसित होत जाते त्या चेतनेनुसार तो बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलत जातो. पुढे आध्यात्मिक चेतनेच्या स्तरावर उन्नत होऊन आपण भौतिक विविधतेच्या पलीकडे जातो आणि अद्वैत सत्यावर ध्यान केंद्रित करतो. हे अद्वैत सत्यच अनेकांचे उगमस्थान आणि आधारस्थान आहे. शेवटी कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नती होताच आपल्याला असे स्पष्ट होते की अद्वैत सत्यामध्ये शाश्वत वैविध्य वर्तमान आहे. भगवंतांमध्ये सुद्धा विविधता आहे, आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा विविधता आहे. ब्रह्मसत्य जगत मिथ्या नाही, ब्रह्मसत्य आहे आणि जगत सुद्धा सत्य आहे. भलेही ते टेम्पररी आहे पण सत्य आहे. काळांतराने ते नष्ट होणार आहे, पण आता जे आपण पाहतो ते सगळं सत्य आहे. आणि भगवंतांच्या लीलास्थळी भगवंतांचा विग्रह, भगवंतांचं धाम, भगवंतांचं नाम रूप गुण लीला हे सगळ्या सत्य आहे. त्या कधी नष्ट होते. भौतिक जगत भलेही कालांतराने नष्ट होईल. जसं प्रल्हाद महाराज म्हणतो, कौमारम आचरे प्रातिम धर्माद्वारताने दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम. अर्थपूर्ण आहे, नश्वर आहे, पण हे मनुष्य शरीर अर्थपूर्ण आहे. त्याचा उपयोग करून आपण भगवंताची भक्ती करू शकतो. आता ठीकच म्हणाले, कशाला औषध आहे की मरायचंच आहे, कशाला खायचं, हे मूर्खच आहे. आता मरायचंच आहे, कशाला खायचं. आता शरीर एक साधन आहे, साधना करण्यासाठी प्राप्त झालेलं साधन. आणि सिद्ध काय करायचं आपल्याला, भगवंतांची प्राप्ती किंवा भगवंतांचं प्रेम. आणि म्हणून जरी भौतिक जरी असेल तरी सत्य आहे, नश्वर आहे पण सत्य आहे. पण मायावादी लोकांचं काय म्हणायचं, जर भगवंत या भौतिक जगात प्रकट होतात ते पण नश्वर आणि मायावी शरीर ते म्हणते की आपलं जसं शरीर आहे तसंच नश्वर शरीर भगवंतांचं असतं. पण भगवंतांचं शरीर कधीही नश्वर नसून ते सच्चिदानंद धन स्वरूप. हा संध्याकाळी सूर्यास्त 7:27 आहे. मग सूर्यास्त झाल्यानंतर आपण म्हणतो सूर्य मेला. सूर्य मेला असं म्हणणारा मूर्ख आहे, त्याला माहिती की सूर्य उद्या उदित होणार आहे. तसंच भगवंत मेले किंवा भगवंतांचं शरीर नष्ट झालं म्हणणारे लोक मूर्ख आहेत. भगवंत या पृथ्वीवरती किंवा या ब्रह्मांडामध्ये लीला संपवून दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये त्यांची लीला प्रारंभ झालेली असते. शेवटी कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत होताच आपल्याला असे स्पष्ट होते की अद्वैत सत्यामध्ये शाश्वत वैविध्य वर्तमान असते. वस्तुतः हे जग म्हणजे शाश्वत आध्यात्मिक जगताची एक छायाच असल्यामुळे आपण अद्वैत सत्याच्या ठायी आध्यात्मिक वैविध्य उपस्थित असण्याची अपेक्षा करू शकतो. या शाश्वत विविधतेचे वर्णन आपल्याला पवित्र भागवत पुराणामध्ये आहे. हे जग कसं आहे, आध्यात्मिक जगताचं प्रतिबिंब आहे. आध्यात्मिक जगत जे आहे त्याचं प्रतिबिंब हे जग आहे. त्यामुळे भलेही आपल्याला वाटत असेल विचित्र आहे पण विविधता आहे. युनिटी इन डायव्हर्सिटी. युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे प्रत्येकाचे गुण, प्रत्येकाच्या कला, प्रत्येकाचं नाविन्य, प्रत्येकामध्ये असलेले त्याचे गुणधर्म प्रत्येक वेगळं वेगळं. पण ते सगळं जरी वेगळं वेगळं असलं तरी एकत्रित येऊन युनिटी म्हणजे एकत्रित येऊन भगवंतांची सेवा करणं हे श्रेष्ठ.
मी या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, माझे विचार असे आहेत, माझं शिक्षण आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, या सगळ्या गोष्टी दुय्यम. आत्मा जो भगवंतांचा शाश्वत सेवक आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य, ती शाश्वत कळून असते तसा दिसतो तो आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो. नवीन नवीन असताना वाटतं त्याच्या घरी सकायचा हा कमी जातीचा आहे, उच्च जातीचा आहे, पण जो भगवंतांचा भक्त वैष्णव बनतो तो ब्राह्मणाच्याही पलीकडे. त्याच्यामध्ये मग कोणतीही जात धर्म किंवा राहत, पण महत्वाचं आहे की त्यांनी ती शुद्धता पालन करणं आवश्यक. भक्त झालो म्हणून सगळे नियम धाब्यावर ठेवलं तर कधी तो शुद्ध होणार. तिथंच खाणे, तिथंच झोपणे चांगले असेल सर. आणि भक्तांच्या पण जीवनात ते सगळे मग त्यांची प्रतिसाद, भौतिक जगताचे प्रतिसाद, भौतिक जगाची फॅशन आपले मुलं आणि आपले भक्त सुद्धा मग फॉलो करत असतात. मग तिथं बेड टी, मग बेडच्या टीच्या ऐवजी मग काढा. मग आपल्याला म्हटलं की आपल्या पण मुलांनी भौतिक जगासारखं चांगलं राहावं आणि चांगले कपडे घालावे. तेव्हा ते तीच एकदम प्रगतीशील तेच आहे. आणि मग आपल्या भक्तांच्या मुलांना पण वाटते की बाबा आपण भक्ती का करा. त्या भक्तांना वाटते की आपण का त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे आणतो, कारण ते स्वतःच कन्व्हिन्स नाही आहेत. जेव्हा व्यक्ती स्वतः कन्व्हिन्स नसतो त्यावेळी तो दुसऱ्याला कन्व्हिन्स करू शकत नाही. मग तो स्वतः डळमळीत असल्यानंतर त्यांना वाटते की भौतिक जगतामध्ये प्रगती हीच प्रगती. पण जेव्हा त्याची चेतना विकसित होईल तेव्हा त्याला हळूहळू कळून येतं की नाही, आध्यात्मिक जीवन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितकं त्या भौतिक जगामध्ये वावरत. आणि आध्यात्मिक जगत भौतिक जगताच्याही अगदी श्रेष्ठ स्थान त्याला. आणि या भौतिक जगामध्ये देखील आपण ज्या आध्यात्मिक जगाचं वर्णन प्रभुपाद देत आहेत की आपण भागवतासारख्या पुराणामध्ये बघू शकतो. आणि ब्रह्माजी तर ब्रह्मसमितीमध्ये पूर्ण वर्णन तेच केलेलं आहे. गोलोकनाम निजधाम तदेश तस्य देवी महेश हरिनाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निश्चया विहितांशरेण गोविंदमादि पुरुषं जानामि. सगळं पूर्ण गोलोक धर्माचं वर्णन प्रत्येक श्लोकामध्ये त्या गोलोक धामाचं वर्णन ब्रह्माजींनी केलं. हे शाश्वत धाम आहे ज्या ठिकाणी लक्षावतेषु सुरभीर अभिपालयितम लक्ष्मी सहस्र शत संभ्रम सेव्यमान. लाखो लक्ष्मी हात जोडून उभारले ते भगवंता काहीतरी सेवा सांगतात. आणि त्या ठिकाणी लक्ष्मीची देखील भगवंतांना आवश्यकता नाही, कारण ते उच्च प्रेम जे आहे स्वकीय भाव किंवा ऐश्वर्य प्रेमाच्या पलीकडे एक प्रेम आहे माधुर्य प्रेम. त्या माधुर्य प्रेमाच्या समोर त्या ऐश्वर्य किंवा लक्ष्मी किंवा धनराशी त्याची काहीही किंमत राहत नाही. एक आहे फंड रेझिंग आणि एक आहे फ्रेंड रेझिंग. आपण पैसे मागतो, तात्पुरते पैसे झाले की आपण त्या व्यक्तीला विसरतो. पण त्याच जर व्यक्तीला आपण फ्रेंड बनवलं तर त्याच्याजवळ जे काही आहे तुम्हाला कधी विचारायची आवश्यकता पडत नाही. मित्रांजवळ जे आहे ते कधी बघतो तुम्हाला द्यायसाठी तयार असतं. आणि म्हणून फंड रेझिंग करण्याबरोबर फंड रेझिंग फ्रेंड रेझिंग सुद्धा होतं. त्या व्यक्तीला मित्र बरोबर त्या व्यक्तींना इतकं प्रेम दिलं म्हणून तर ते सर्वस्व द्यायसाठी तयार झाले. भलेही ते भौतिक दृष्ट्या किंवा बाहेरील दृष्ट्या कंठीमान नव्हती, इच्छा नव्हती, तरी सुद्धा सर्वस्व अर्पण केलं. घर, गाडी, बंगला, जमीन, बंगला जे स्वामीजी म्हणतील ते का त्यांनी स्वामीजींनी प्रेम दिलं म्हणून. अक्रूराला भगवत धामाचे जे दर्शन घडले त्याचे वर्णन भागवताच्या पुढील भागामध्ये येणार आहे. तरीही सुखदेव गोस्वामींनी या घटनेचे वर्णन पुरा अर्थात पूर्वी असे केलेले आहे, कारण या सर्व घटना सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज
या दोघांमध्ये संवाद होण्यापूर्वीच घडलेल्या होत्या. वेळोवेळी वारंवार त्या आध्यात्मिक जगताविषयी सुखदेव गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे. जसं भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये 2 अध्यायात प्रभू रामचंद्रांच्या लीलेचं वर्णन सुखदेव गोस्वामी. 2च अध्याय. एकामध्ये राम लीला आणि दुसरा अध्याय राम राज्य. 2 अध्याय. आणि 2 अध्यायामध्ये प्रभू रामचंद्रांनी लीलेचं वर्णन करून 2 श्लोकामध्ये त्यांनी कृष्ण लीलेचं वर्णन केलं. 2 श्लोकामध्ये. भागवताचा 9वा स्कंद शेवटचा अध्याय श्लोक संख्या 63-64. तर 2 श्लोकामध्ये की भगवंताचा जन्म मथुरेत झाला, वृंदावनामध्ये यांनी सर्व गोपींसोबत लीला केल्या, कंस चांडूर मूर्ती शासुरांचा वध केला. तसंच 2 श्लोकामध्ये संपूर्ण वृंदावन वर्णन केलं आणि सुखदेव गोस्वामी शांत झाले. आणि त्यावेळी परीक्षित महाराजांनी केलेलं नाही, मला एवढंच ऐकायचं नाही, तर जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्या सर्व लीला मला पुन्हा अगदी डिटेलमध्ये ऐकायची. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी थकलेलो नाही, स्वादू मध्ये मी प्रत्येक क्षणोक्षणी त्याचा आस्वादन घेण्यासाठी तयार आहे. आणि त्यानंतर मग 10व्या स्कंदाची सुरुवात, पहिला अध्याय कृष्ण अवतरण. त्यावेळी सांगितलं सुखदेव गोस्वामी म्हणाले, पृथ्वीवरती ज्यावेळी अधर्म वाढतो आणि पृथ्वी एका गायीचं स्वरूप धारण करून ब्रह्माजींजवळ जाते आणि प्रार्थना करते. आणि मग ब्रह्माजी त्या गायी रूपी पृथ्वीला आणि सर्व देवी देवतांसोबत क्षीरसागराच्या तटावरती प्रार्थना करते. मग तिथून कृष्ण अवतरणाचं कारण. मग भगवंतांनी सांगितलं मी अवतरित होणार आहे, तुम्ही जावा विष्णू यदी फळामध्ये जाऊन तुम्ही अवतार करा. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आलेले गर्भस्थ भगवंतांची स्तुती. आता देवकीच्या गर्भामध्ये भगवंत आहेत आणि देवकीची कोटी सूर्य समप्रभा जो प्रकाश आहे, कोटी सूर्यांचा प्रकाश त्या कारागृहामध्ये आहे. आणि तिथं सर्व देवी देवता येऊन गर्भस्थ भगवंतांची स्तुती करू लागले. आणि 3रा अध्याय भगवंतांचा जन्म किंवा कृष्ण जन्म. आणि 9व्या अध्यायामध्ये जन्म झाला 2रा अध्याय. आणि त्यानंतर जवळजवळ 88 अध्यायामध्ये भगवंतांची कृष्ण लीला सुखदेव गोस्वामींनी वर्णन केलं. किती टोटल 90. पहिले जर 2 हे ऍड झाले 88 आणि 2 90. 90 अध्यायामध्ये कृष्ण लीलेचं वर्णन त्यांनी 10व्या स्कंदात केलं. टोटल 315 अध्याय भागवताचे. त्यापैकी 90 तर दशम स्कंदात. तर इतकी कृष्ण लीलेचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. श्लोक संख्या 17. नंदादयस्तु तं दृष्ट्वा परमानंद निवृता कृष्णं च तत्र छन्दोभि स्तूयमानं सुविस्मिता. नंद आणि इतर गोपांनी दिव्य धामाचे अभूतपूर्व दर्शन केले. तेव्हा त्यांना परमानंद झाला. आनंद कसा झाला? परमानंद. एक आहे आनंद, एक आहे परमानंद. आनंद पोटात माझ्या मागण्यामधून नाही, एवढा आनंद झाला. परम आनंद. विशेषतः मूर्तिमंत वेद साक्षात श्री कृष्णाची स्तुती करेल तेथे उभे असल्याचे पाहून ते अत्यंत अचंबित झाले. साक्षात वेद देखील भगवंतांची स्तुती करत भगवंतांच्या धामात उभे आहेत. पण ते स्तुती, ब्राह्मणाने केलेली स्तुती किंवा वेदांची स्तुती भगवंतांना जितका आनंद देत नाही, जितका आनंद वृंदावनातील गोपी भगवंतांना अपशब्द ओरडतात, क्रोधित होतात. त्यांना अपशब्दाचे हे कार्य विकत जायचं. कार्य मतलब काळ्या निघेल. तर त्या भगवंतांना अचंबित झाले सर्व ब्रह्म. जरा पण म्हणतो, काय काय म्हणतो, दंड देतो, त्याच्यावर खेळतो, त्याला सर्वसाधारण बाबत समजतो. साक्षात वेद त्यांची स्तुती करू लागले. ते पाहिल्यानंतर सर्वजण अचंबित झाले, आश्चर्यचकित.
जर आपला समजा आपले मित्र आहे आणि जवळजवळ 10 वर्षानंतर भेटला तर ती गरीब होता, त्याला कोणी विचारत नव्हता, आपण त्याला चिडवत होतो, भिडवत होतो, हे पालन भेटायला आणि 10 वर्षांतर पाहिला की मोठा IAS ऑफिसर झाला. आणि आपण जेव्हा आपलं काहीतरी शेताचं जरी काम घेऊन आपल्याला माहिती तो व्यक्ती आहे, जरासा आपण अपॉइंटमेंट घेऊन IAS ऑफिसरचा दरवाजा उघडला जिल्हाधिकारी कार्यालयाचा आणि त्या कुशल त्याला म्हणतात अचंबित हा व्यक्ती येतो मग त्याला काय काय म्हणतात त्याच्या समोर आता आपण आपलं कार्य करू त्यांना म्हटलेल्या आश्चर्यचकित किंवा अचंबित होऊन. वृंदावनातील निवासी जरी स्वतःला सामान्य जन समजत होते तरी ते असामान्य भाग्यशाली होते आणि श्रीकृष्ण त्यांना हीच वस्तुस्थिती अवगत करून देऊ इच्छित होते आणि म्हणून श्रीकृष्णाने त्यांनी यमुनेच्या एका डोहामध्ये आपल्या धामाचे दर्शन घडवले. तर आम्ही वृंदावनातील ब्रजवासी आहे, आम्ही तर सर्वसाधारण पण ते सर्वसाधारण नाही. मोठमोठे ऋषी तपस्वी महाभाग्य असलेले लोक. आता वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत त्या गोपी अशाच कोणाच्याही घरामध्ये जन्म झाल्या, कन्या झाल्या आणि गोपी झाल्या, भगवंतांसोबत रास केला केल्याने करोडो करोडो वर्षाच्या तपस्येनंतर त्यांना ते सौभाग्य प्राप्त झाले. तसे वेगवेगळे ऋषी जे वेगवेगळे गोपींचे प्रकार, काही गोपी ज्या भगवंतांच्या धामातील नित्य मुक्त किंवा नित्य सिद्ध गोपी आल्या भगवंतांसोबत राधा राणी ललिता विशाखा चंद्रावती कंदविजय भगवंतांसोबत वापस गेले. काही गोपी वृंदावनातील आहेत धामवासी, तर काही गोपी ज्या वर्णन आहे दंडकारण्यामधील ऋषी जे होते प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर आकर्षित झाले, त्यांच्याकडे इतकी सुंदर आहे प्रभू. तर ते दंडकारण्यामधील ऋषी जे होते जे रामचंद्रांप्रती आकर्षित झालेले ऋषी ते कृष्ण लीलेमध्ये त्यांना भगवंतांनी त्यांचं जे प्रेम जागृत झालेलं होतं माधुर्य प्रेम, त्या माधुर्य प्रेमासाठी गोपी बनवतात. कारण राम लीलेमध्ये भगवंतांनी एक पत्नी एक वचन व्रत धारण केले होतं, मर्यादा पुरुषोत्तम. आणि कृष्ण कसे आहेत लीला पुरुषोत्तम. आणि त्या गोपी ते जे दंडकारण्यातील ऋषी ते गोपी झाले आणि म्हणून त्यांचं नाव झालं ऋषीचारी गोपी. साधारण अशाच कुठल्या तरी मुली भेटल्या भगवंतांनी त्यांच्या रास लीला केली. त्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी भगवंताचं ज्ञान प्राप्त करणं फार आवश्यक. भगवान म्हणतात ना आपण ते भगवान ने 16,108 शादी क्योंकि विचार कर होते का बरोबर. 2 बायका पद्धती ऐका समान भगवंत रास लीला करतात. मग आपण हे दांडिया रास गरबा चालणे कृष्णाचे कपडे घालून गोपींसमोर तथाकथित जे गुरु किंवा जे बंधू साधू जे तेच मी सुद्धा भगवान आहे, मी सुद्धा कृष्ण. पण कुणीही कृष्ण बनवू शकत नाही. कृष्ण कृष्ण होते, तेच कृष्ण आहेत आणि तेच कृष्ण राहणार. समय किंवा काळाच्या अंत होईल तोपर्यंत कुणीही त्यांची बरोबरी किंवा कुणीही त्यांच्या समान त्यांची जागा बदलू शकत नाही. आपण म्हणून प्रभुपाद सांगायचे की सगळ्यांना रास लीला ऐकायचा होता, पण ती रास लीला ऐकण्या अगोदर भगवंतांची शक्ती, भगवंतांची स्तुती, भगवंतांची जे असलेलं संपूर्ण ऐश्वर्य जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत रास लीला आपल्या हृदयामध्ये फक्त काम वासना जोडवते. आणि म्हणून आता हे 28 अध्याय झाले. भगवंतांची लीला, गोवर्धन कसा उचलला, पृथ्वीचा उद्धार कसा केला, वेगवेगळ्या असुरांना भगवंताने मारलं. आणि आता 29वा अध्याय जो उद्यापासून चालू होणार तो रास. त्याचे 5 अध्याय 29 ते 33, 29, 30, 31, 32, 33 त्याला म्हटलेलं आहे रास पंच अध्याय. फार आवडतात सगळ्यांना हे रास ऐकण्यासाठी. पण त्या अगोदर 28 आहे
जर भगवंतांचं दिव्य वेद जो आहे, भागवताचं जर पहिले 2 स्कंद भगवंतांचे चरण, मग मांड्या, मग पोट, 7वा आणि 8वा स्कंद भगवंतांच्या बाहू, 9वा स्कंद भगवंतांचं गळा, 10वा स्कंद भगवंतांचं जर चेहरा, 11वा कपाळ, 12वा जर केस असेल, तर हे सांगितलं रास पंच अध्याय जे आहे ते भगवंतांचं हृदय. भागवतानुसार जर व्यक्ती भागवत जर आपण प्रयत्न केला बघण्याचा, तर त्या व्यक्तीमध्ये जर भागवतचे 5 अध्याय जे आहेत, जे उद्यापासून प्रारंभ होणार, ते भगवंतांचं हृदय आहे. तर हृदय बघणं सोपं नाही होतं. त्याला व्यक्तीला बघा, त्याचे डोळे बघा, चेहरा बघा, डायरेक्ट हृदयच होतो थोडी. तो व्यक्ती एक आहे, व्यक्ती एक आहे प्रकृती. व्यक्ती म्हणजे त्याचे असलेले कान, नाक, डोळे, चेहरा, आणि प्रकृती म्हणजे असले त्याचे विचार, त्याची भावना. ती भावना समजण्यासाठी त्या व्यक्तीसोबत राहणं, त्या व्यक्तीसोबत त्याच्या जाणून घेण्याचा प्रयत्न, त्याच्याबरोबर संग केल्यानंतरच त्या व्यक्तीच्या भावना समजू शकतात. तसं चाणक्य पंडित म्हणतात, मूर्खोपी शोभते तावत सभाय वस्त्र वेष्टिता. एक मूर्ख व्यक्ती आहे, चांगले कपडे इस्त्री करून सूट घालून बसला सभेमध्ये, पण जेव्हा तो बोलतो, बोलल्यानंतर कळते त्याची काय योग्यता आहे किंवा काय होतात, बोलल्यानंतरच कळतं त्याची बुद्धिमत्ता. तसंच फक्त कपडे घालून आपण भक्त बनतो असं कधी होत. त्याच्यासाठी जोपर्यंत गूढ अध्ययन करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही करणार नाही. आणि तर फक्त प्रभुपादांचे ग्रंथ, त्याच्यानंतर आचार्यांनी याच्यावरती केलेल्या टीका, टिप्पणी, माधुर्य कादंबरी, विदग्ध माधव, ललित माधव, ते तर आपण फक्त नावच ऐकतो, कधी उघडणार नाही, जीवनात नाही. तर हेच वाचायसाठी आपल्याकडे काय नको वाटतं. अध्ययन म्हणजे बाकी सगळे सेवा करतो, तर अभ्यास नाही. मग ती सेवाच राहते ना, मग ती सेवा राहते. मग जसं राधेश्यामचं उदाहरण देत होते की ती सेवा कशी होती, फक्त धार्मिकता होती. तसं गणपती समोर जसे मुलं नाचतात तसं मंदिरातून नाचणार, गणपती समोर जसं गणाहोम, सत्यनारायण पूजा, वाटणारे धार्मिक, मग त्याचं जसं बलिदान 40 चप्पल घालणार, नवरात्रीमध्ये चप्पल घालणार, मतदान मासमध्ये गोड खाणार नाही का, संभाजी महाराजांना त्रास. अरे अशी तपस्या धार्मिक आहे, पण तशीच इथं पण धार्मिकता नाही. ती सेवा भावना विकसित होत नाही. जसे आहे तसे सगळे करतात. कोणाला किती कधी कधी त्या सेवेमध्ये रुची किंवा प्रेम राहत, कारण तिथे सेवेचं महात्म्य किंवा सेवा काय हेच जाणून न घेतलं तेव्हा ते सगळीकडे आवड गबड धार ती प्रेम भावना विकसित होणं ते महत्वाचं आहे. म्हणून श्रीकृष्णाने यमुनेच्या एका डोहामध्ये आपल्या धामाचे दर्शन घडवले. त्यावेळी गोपांना घडलेले दर्शन विस्मयकारक होते. भगवत धामातील आध्यात्मिक वातावरण अगदी त्यांच्या भौम वृंदावनातील वातावरणासारखेच होते. दोन्ही वृंदावनातील वातावरण सारखे आहे. ते आध्यात्मिक गोलोकधाम आणि भौम वृंदावन म्हणजे पृथ्वीवर असलेले धाम. आणि श्रीकृष्ण जसे वृंदावनात उपस्थित होते तसेच ते भगवत धामाचे स्वामी म्हणून उच्च आसनावर विराजमान होते. आपण ऐकलं, तारमध्ये रत्नासने बसियाचे दुईजन श्याम संगे सुंदर. सगळ्यात जे उच्च स्थान आहे त्याच्यावर भगवंत विराजमान. जेव्हा आपलाही शुद्ध भक्ती पूर्ण होईल 100%, 1% कमी जास्त नाही, 100 म्हणजे 100% शुद्ध भक्ती झाली आणि भगवंतांच्या कृपेने ठरलं की बाबा हा गोलोकधामात जा. गोलोकधामात आपण डायरेक्ट जात नाही, तर लक्षात भगवत धामात किंवा गोलोकधामात जाण्या अगोदर आपल्याला एक जन्म या भौम वृंदावनात घ्यावा लागतो. एक जन्म त्या भौम वृंदावनात, पृथ्वीवर जे आहे भूमीवरती वृंदावन, त्याचं
तिथं आपले नाती पोती संबंध प्रस्थापित होतात. हा XYZ गोपाचा मुलगा, XYZ गोपीची मुलगी, तिचा नातू, तिचे जे संबंध आहेत ते इथं प्रस्थापित होतात. एक जन्म शेवटचा. आणि मग हा जन्म त्याग केल्यानंतर भोग वृंदावनातून गोलोक वृंदावन. आणि म्हणून भौम वृंदावन आणि गोलोक वृंदावन यांच्यामध्ये काहीही अंतर किंवा काहीही फरक नाही. भौम वृंदावन आणि गोलोक वृंदावन मध्ये काहीही फरक नाही. दोन्हीचं वातावरण देखील समान आहे, स्पष्ट आहे. या ठिकाणी आपल्याला जरी आजकाल विचित्र वाटत असेल, काही चुकीच्या घटना दिसत असतील, पण भगवंतांचं धाम कधीही बदलत नाही. ते माणसाने चुकीचं कार्य त्या ठिकाणी करून ते बदललेलं आहे, पण जे शाश्वत धाम आहे ते कधीही बदलत नाही. या संदर्भात श्री भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे की भगवान श्री कृष्णांनी ब्रजजनांना असंख्य वैकुंठापैकी एखादा वैकुंठ लोक दाखवला असे नव्हे, तर स्वतःचा कृष्ण लोकच दाखवला. जो सगळ्यात श्रेष्ठ गोलोक आहे तोच दाखवला. हा कृष्ण लोक म्हणजे सर्वश्रेष्ठ वैकुंठ आहे आणि श्रीकृष्णांवर इतर कोणीही केले नाही तितके प्रेम करणाऱ्या गोप गोपींचे स्वाभाविक निवासस्थान आहे. आराध्य भगवान ब्रजेश तद्धाम वृंदावनम रम्याकाजिदुपासना ब्रजवधू वर्गेन्द्रिया. त्यांच्यासारखी आराधना कोणीही करू शकलेलं नाही. ब्रजवधू वर्ग, ब्रजवधू म्हणजे वृंदावनातील गोपींनी जे प्रेम केलं भगवंतांचे तसं कोणीही आजपर्यंत करू शकलेलं नाही. ब्रजजन, ब्रजवासी त्यामध्ये अंतर. ब्रजजन म्हणजे ज्यांचा जन्म वृंदावनात झालेला आहे ते ब्रजजन. ब्रजवासीचे 3 कॅटेगरी आहेत, 3 प्रकार आहेत ब्रजवासीचे. एक ब्रजवासी ज्यांनी आपलं गाव सोडून किंवा देश सोडून येऊन वृंदावनात राहिलेले आहेत. पहिले ब्रजजन, डिफरन्स कळून घ्या. सगळेच ब्रजवासी आपण म्हणतो, पण ब्रजजन रंजन म्हटलेलं आहे. ब्रजजन म्हणजे ज्यांचा जन्म वृंदावनात झाला, शेवटचा जो जन्म आहे ते. दुसरे ब्रजवासी. आता ब्रजवासी मध्ये 3 प्रकार. सगळ्यात पहिला ज्यांनी आपलं गाव सोडून परमनंट वृंदावनात राहण्यासाठी गेलेले आहेत. दुसरे प्रकार जे आपल्यासारखे आठवड्यासाठी महिन्यासाठी वृंदावन यात्रा करतात आणि वापस येतात, ते पण ब्रजवासी होतात 8 दिवस 1 महिना. आणि तिसरे ब्रजवासी जे वृंदावनात कधी गेलेले नाहीत, कधी पोचले नाहीत, पण त्यांची भावना वृंदावनासाठी सदैव आसुसलेली आहे किंवा त्यांचं प्रेम भगवंतांशी आहे. कोणत्या? ब्रजवासियांप्रमाणे. आणि ते सगळ्यात मोठं श्रेष्ठ ब्रजवासी. जसं म्हणून महात्मा म्हणाले गौरवन वृंदावन. आपण कोणत्या ठिकाणी आहेत ते महत्वाचं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणाले की माझं प्रत्येक इस्मामध्ये हे वैकुंठ आहे, अभिन्न आहे. आणि ज्या गोलोक नामासाठी तसं पण ऐकतो विजा 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 चाललेला समजतो, पण जीवनात विजा आहे का लोक विचारतात. आणि तिथं जाण्यासाठी जो विजा लागणार आहे त्याचे स्टॅम्प देणारे श्रील प्रभुपाद आणि गुरुजन, स्टॅम्पिंग करणारे कॉन्सुलेट ऑफिस, प्रभुपाद त्याच्यावरती आपल्या आत्म्यावरती स्टॅम्प मागतील. हा योग्य आहे गोलोक धामात जाण्यासाठी. प्रत्येक वृंदावन धाम आपण जे पाहतो, बिल्डिंग, येणारे ग्रीन्स, हे सगळे तर मनुष्याने तयार केलं. म्हणजे शाश्वत वृंदावन बोलो कधी काम मध्ये जाऊन आपण पाहू शकतो. आपल्याला कळतं वृंदावन जिथं दुसरं बघा मंदिर आहे, बांके बिहारी आणि लोई बाजार, प्रेम मंदिर तर नाही गेलं, लोई बाजार मध्ये नाही गेलं. लस्सी, वृंदावन की लस्सी, लोई बाजार का चा, ब्रजवासी के पेड़े नहीं केलं तर कसं. कधी काम मध्ये जाऊन बघितलं कळून येईल की वृंदावन ओरिजिनल कसं आहे. ओरिजिनल वृंदावन भोजन स्थली
घसरगुंडी शिला आजही त्या ठिकाणी आहेत. तिथं भगवंत घसरगुंडी खेळायचे, ज्या ताटामध्ये जेवायचे, आजही आपण त्याचं प्रत्यक्ष दर्शन करू शकतो. पर्वतच ताटामध्ये रूपांतर करतात. पर्वताच्या शिला ताटामध्ये डायरेक्ट बनवून कुठं त्रास दररोज ताटा आणा आजकाल प्लास्टिक प्लेट पत्रावल्या कुठं धुवत टाकावं आणि टाकून द्या. म्हणजे जळगावमध्ये त्या जळगाव भागामध्ये अगदी भुसावळ जळगाव केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी केळीची पानं आणल्या होत्याचं. मला वाटतं ओरिजिनल केळीची पानं होतं तर कागद होता. कागद दिसायसाठी होतं केळीचं पान, पण होता कागद, हिरवा कागद केळीच्या पानासारखं. पत्रावळी सुद्धा अगदी डिग्रेडेड झाल्यासारखा. पत्रावळी म्हणतात अगदी कागद, अगदी पत्र कागद, पण दिसायला केळीचं पान, डुप्लिकेट. पण हे डुप्लिकेट वृंदावन आपण पाहतो, पण ओरिजिनल वृंदावन देखील आजही आहे. जे वज्र नावाने भगवंतांचे जे विग्रह स्थापन केलेले वृंदादेवी, 4 देव आणि 4 शिवजी, हरिदेव, गोविंददेव, बलदेव आणि केशवदेव. नंतर 4 शिवजी, चक्रेश्वर महादेव, गोपेश्वर महादेव, नंदीश्वर महादेव आणि भूतेश्वर महादेव. 4 देव आणि 4 शिवजी आणि वृंदादेवी. आजही तुमचं आपण दर्शन भगवंतांचे प्रपौत्र वज्रनाभ ज्यांनी स्थापना केली. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदातील नंद महाराजांची सुटका नामक 28व्या अध्यायावरील एसी भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादांच्या विनम्र सेवकांनी लिहिलेले भाष्य संपन्न झाले. श्री प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.